सण नारळी पौर्णिमेचा आहे बहीण भावाचा, राखी बांधून करती सण साजरा आजचा। राखी बांधून भावाचं ताई करते औक्षण, देतो वचन ताईला भाऊ रक्षण, भाऊ करण्या रक्षण। नाही कोण ताई स्वार्थ, प्रेम निस्वार्थ ताईचं, झुरे भावासाठी ताई होण्या कल्याण तयाचं। भावा बहिणीचं प्रेम आहे जगी अनमोल, वागू असं जीवनात नका करू त्याचं मोल। घेऊ जीवनी आपण बोध रक्षा बंधनाचा, राहू मिळून प्रेमानं करू उद्धार विश्वाचा। सण रक्षाबंधनाचा करू साजरा विश्वात, प्रेम असं करू जगी सृष्टी नांदावी जगात। बंध रेशमाचे अटूट विणेचे, तुटणार नाही धागे प्रीतीचे। नाते तुझे माझे बहीण आणि भावाचे, संगतीत वाढलेले बालपणापासूनचे। कधी कधी राग कधी कधी रुसवा, पवित्र नात्यात कायमच असे गोडवा। नसे अपेक्षा कोणत्याही मनात, निरपेक्ष भाव पवित्र नात्यात। आपल्या नात्यात नको अंतर, फुलावा गोडावा नित्य आणि निरंतर। रेशीम धाग्याप्रमाणे अखंडित, बहीण भावाचं नातं विश्वासाचं साथ प्रेमाने राहो। बहीण नाते पौर्णिमिक कृष्ण द्रौपदी, बहीण भावाचे नाते रक्षाबंधनाचे ऋण फेडू सदैव रक्षण करतील। ताई मुक्ताई ज्ञानदेवाने बहीण भावाचे नाते गोड, निस्वार्थ माया घडी मातृत्व फुले गोड। रक्षाबंधन म्हणजे पवित्र सण, बहीण भावाचे स्नेहबंधन, बहिणीचे रक्षण भावाचे कर्तव्य। दोन घड ती गोडाचे सहभोजन, द्रौपदीने सुद्धा चिंदी बांधली, श्रीकृष्णाने तिला वस्त्र पुरविली। असे बहीण भावाचे नाते प्रेमळ, भावबंधनात मनात रुजती। रक्षाबंधन पवित्र सण, नाते वाटे प्रेमळपणाचे। पाठी राखा बहिणीचा मागे मागील अमरत्वाचे। भाऊ आणि बहीण नाते रक्षाबंधनाने होतं असे दृढ, भाऊ असे तिचा पाठीराखा, नाते हे अकालनीय दृढ। धागा अमूल्य रक्षेचा असा, भाऊ बहिणीचा आगळा बंध, विश्वबंधुत्वाचे नाते सांगणारा, दर्शवितो थोर संस्कृतीचा गंध। बहीण भावाच्या प्रेमाचे रक्षाबंधन सण हे प्रतीक, भाऊ राया येण्याच्या हर्षाने भेटीचा ती बहीण अगतिक। भावाची वाट पाहत उभी राहते दारात, भाऊ दिसताच ती धावत जाते हो घरात। माहेचा हा सोहळा सण रक्षाबंधनाचा, आनंदित झाले मन बहिणीच्या मायेचा। खरा प्रेमाचा धागा भावाच्या हातात बंधन, रक्षणाचा घ्यावा वसा बहिणीला द्यावे वचन। माहेचा धागा राखीचा, रक्षाबंधनाचा सण, राखी बांधते भावाला, करते मायेने औक्षण। नाते तुझे आणि माझे असे बहीण भावाचे, गंध पसरे फुलांचा सदा सोबती रक्षणाचे। तुला लाभो यश कीर्ती हेच मागणे मागते, आज शुभ दिनी दादा तुला राखी मी बांधते। सण असे हा वर्षाचा, हाय रक्षाबंधनाचा, भाऊ माझा पाठीराखा असे तुझ्या विश्वासाचा। द्रौपदीचं कृष्ण जसा भाऊ लाभला मजला, दृष्ट काढते मायेने सोके लाभू दे तुझला। नातं बहीण भावाचे आहे खूप अनमोल, जाणावेत सदोदित सदा नात्याचे तैतोल। जाणावेत सदोदित हे सदा नात्याचे तैल। हे रक्षाबंधनाचं नातं खूप सुंदर आणि छान असतं, भाऊ बहिणीचं असतं, आहे की नाही। म्हणतात ना की द्रौपदीला वस्त्र पुरवली, तसा माझा भाऊ माझं सगळं करत असतो आहे ना। एका बहिणीला भावाचं काय आणि कसं कौतुक करावं हे फक्त त्या बहिणीकडे शिकावं। आणि आई आणि बहीण या दोघींचे आशीर्वाद जर तुमच्या बरोबर असतील तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला काही करू शकत नाही। नारळी पौर्णिमा म्हटलं की बहीण भावाचा सण। नारळी पौर्णिमेस बहिणीने भावाला राखी बांधण्याचा सण। भाऊ बहिणीचे सर्वतोपरी रक्षण करेल असा त्यामागील हेतू असतो, किंबहुना ही गर्भित शपथच असते।
त्या दिवशी नारळी भात वा नारळाच्या अन्य गोड पदार्थांचे लोक सेवन करतात. अंगण रांगोळ्यांनी सजविले जाते. हिंदू धर्मीय हा सण आनंदाने पार पाडत असतात. बहीण भावाचा सण असतो. हा सण करायचा असतो. तसाच आम्ही पण साजरा केला आहे. कसा केला तो बघूया. नारळी पौर्णिमा आणि हा बहीण भावाचा सण बघा ना कसा साजरा केला ना. छान वाटला ना तुम्हाला. आमचाही सण छान झाला ना, हो की नाही. श्रावण शुद्ध पौर्णिमा आहे की नाही. यज्ञोपवीत धारण करण्याच्या विधी श्रावणी असे संबोधतात. श्रावण नक्षत्रावर हा विधी करतात. उपनयन मुंज झालेल्या सर्व व्यक्ती वरील विधीसाठी एकत्र जमतात. करांगुळीजवळील बोटात या व्यक्तीची पवित्र घालावयाचे असते. शरीर शुद्धीसाठी त्या व्यक्ती पंचगव्य असे दूध, तूप, दही, शेण व मूत्र इत्यादी प्राशन करतात. त्यानंतर उपाध्याय गणपती पूजन, होम हवन करतात. शिजवलेल्या भाताच्या 21 आहुती या होमात अर्पण करावयाच्या असतात. नंतर ब्रह्मयज्ञ करतात. यानंतर भस्मास्नान, गोमय स्नान, मृतिका स्नान, शुद्ध जलस्नान करायचे असते. हे शक्य झाले नाही तरी शरीरात दर्भ चोळावयाचा असतो. यानंतर उपाध्य सप्त ऋषींची पूजा करतात. जमलेल्या सर्व मंडळींनी सप्त ऋषींना गंधफुले वाहण्याची असतात. त्यानंतर ऋषी तर्पण, पितृतर्पण विधी असतो. त्या विधीनंतर होमामध्ये 21 वेळा सातूच्या पिठाच्या आहुती द्यावयाच्या व आहुत्या देण्याने स्वतः सातू पिठाच्या 2 गोळ्या सेवन करावयाच्या असतात. मग यासाठी गायत्री मंत्राचा जप करावयाचा. शेवटी त्यासाठी त्यांनी यज्ञोपवीत धारण करायचे असते. त्या ब्राह्मणाने 1 गृहस्थाचे 2 यज्ञोपवीत धारण करायचे असतात. असा हा नारळी पौर्णिमेचा म्हणजे श्रावणी पौर्णिमेचा सण असतो. आणि कोळी लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वर्षा ऋतूत जहाज, नौका यांची ये-जा वर्दळ असते. जलदेवतेचा कोप होऊ नये, समुद्र शांत व्हावा म्हणून लोक जलदेवतेचे पूजन करतात. काही लोक तांब्यात पैसे घालून किंवा ती नाणी नारळात बांधून समुद्राला अर्पण करतात. नंतर काही जण नारळ किंवा पैसे समुद्राला अर्पण करतात. असा हा श्रावणी पौर्णिमेचा सण असतो. बहीण भावाचा सण हा आम्ही असा छानसा साजरा केला आणि त्याची माहिती दिली थोडीशी. कशी वाटली ते सांगा. प्रमिला ब्राह्मणकर. आवडले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सगळ्यांना सांगा. सगळ्या प्रकारचं आहे. प्रमिला छंदमध्ये आध्यात्मिक शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून सर्व सणवार माहिती दिलेली आहे. सगळ्या स्तोत्रांचं अर्थासहित उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट करून दिलेले आहेत. बघा, प्रमिला छंद. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ते आपल्या नातेवाईकांनाही सांगा. आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.